राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरणामध्ये उद्या बालेवाडीच्या या ऐतिहासिक इंडोर स्टेडियममध्ये त्या ठिकाणी पार पाडला जाणार आहे। गेले 8-10 दिवस आम्ही सर्वांनीच आपापल्या स्तरावरती नियोजन केलं आणि मला जे अनुभवते त्या पद्धतीने संबंध महाराष्ट्रातून एक प्रचंड प्रमाणावरचा उत्साह या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला सहभागी होण्याच्या दृष्टीकोनातून प्रत्येकाच्या मनामध्ये आहे। आम्ही एक निश्चित रूपरेषा ठरवली की किती जर गर्दी जमते याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक तालुक्यातील पक्षाचा प्रतिनिधी, पक्षाचा पदाधिकारी, मग तो पेरेंट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल, महिलांचा असेल, युवकांचा असेल, अल्पसंख्याकांचा असेल, ओबीसी सेलचा असेल, युवती असेल, युवक असेल, या सर्वांचं प्रतिनिधित्व असणारा प्रतिनिधी या ठिकाणी असायला पाहिजे। अशा पैचं नियोजन आम्ही करताना त्याला एक उदंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद हा संबंध ग्रामीण भागातून आणि विशेष करून शहरातून सुद्धा, मुंबई शहर आहे, पुणेसारखं शहर आहे, नाशिक, संभाजीनगर, इतर महानगरपालिकेची शहरं आहेत, नागपूर सहित अमरावती, लातूर, नांदेड या सगळ्या शहरातून सुद्धा येणाऱ्या आमच्या सर्व प्रतिनिधींची संख्या ही निश्चितपणाने फार मोठ्या प्रमाणावरती राहणार आहे। उद्या मंत्रिमंडळाची बैठक असल्यामुळे सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी इथे मी ध्वजारोहण करणार आहे, पण बरोबर ती 2:45 वाजता राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यांचं आगमन होईल। छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करत तिथेच ध्वजारोहण करून या कार्यक्रमाची सुरुवात त्यावेळेला होणार। आत्ता जे नियोजनाच्या नुसार जे मला माहिती आमच्या प्रदेश समाजाच्या सर्व सहकार्यांनी दिली त्याप्रमाणे किमान 25,000 प्रतिनिधी उपस्थिती राहतील असा एकंदरीत अंदाज आहे। यापेक्षा अधिक येणाऱ्यांची संख्या वाढते आहे, पण एकंदरीत इथली असलेली व्यवस्था लक्षामध्ये घेता आता आम्हीच मर्यादा घातलेल्या आहेत की यापेक्षा अधिक प्रतिनिधी न आलेलं सोयीचं राहील, कारण मग इथे आल्याच्या नंतर या सभागृहामध्ये किंवा बाहेर आम्ही LED ची व्यवस्था वेगवेगळ्या हॉलमध्ये केलेली आहे, तिथेही जर काही पाहता नाही आलं तर दूरवरनं आलेल्या कार्यकर्त्यांच्या मनाचा हिरमोड होऊ शकतो। पण आता संख्येवरती मर्यादा आता आम्हाला प्रदेश पातळीवरनं आणायला लागत आहेत, इतका उत्स्फूर्त सहभाग या अधिवेशनाच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी काळात येऊन गुलाबी रंग हा राष्ट्रवादीचा आता एक ट्रेडमार्क झालेला आहे आणि त्याच्यामुळे आकर्षण आहेच। अधिक जनतेने या आम्ही जे काय त्यावेळेला एकंदरीत इलेक्शन कॅम्पेन केलं होतं त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी आहेत आणि त्यातच राष्ट्रवादीचा 26वा वर्धापन दिवस होतोय। कशा पद्धतीनं नेत्यांचं मार्गदर्शन वगैरे असणार आहे, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक पक्ष आपला ताकद जो आहे तो स्थानिक पातळीवरती वाढवताना पाहायला मिळतो। खरं तर उद्या प्रत्यक्ष भाषणं ऐकायला याल त्यावेळेला तुम्हाला काय मार्गदर्शनामध्ये आहे ते ऐकायला सुद्धा मिळेल। एक नक्कीच आहे की आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आलेला हा वर्धापन दिनाचा सोहळा, त्यामुळे पक्ष बांधणी, पक्ष सभासद नोंदणी आणि मग या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासुद्धा एक मिनी विधानसभा आहेत आणि स्वाभाविकपणाने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे अभूतपूर्व यश मिळालेलं आहे आम्हाला तिन्ही महायुतीमधल्या 3 घटक पक्ष जे आम्ही आहोत, भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, एक अभूतपूर्व असं यश आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मिळालं। आमचा तो स्ट्राईक रेट 71% राहिला, 2 क्रमांकांचा राहिला। तर अशा वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक तऱ्हेची आपापच वातावरण निर्मिती आहे, हे काही ठरवून नाही, कारण ती नेमका निवडणुका ऑक्टोबरला येतात आणि हा वर्धापन दिन आमचा 10 जूनला आहे। योगा एक समजा किंवा काही समजा। हिंदी में जानना चाहेंगे सुनील जी। महायुती भक्कमपणाने राज्यामध्ये पुढचे 5 वर्ष राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याला अधिक गतिमान सर्व क्षेत्रामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहे। अशा वेळेला तिन्ही राजकीय पक्ष आपापले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर
जवळपास 7 ते 8 वर्षाच्या कालावधीच्या नंतर होत आहेत. म्हणजे निवडणुका झाल्या 16 नोव्हेंबर डिसेंबरमध्ये नगरपालिकेच्या, 17 जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये महापालिका आणि जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. एक नक्की आहे की महायुतीमध्ये कुठल्याही पद्धतीचा जराही अंतर न पडता या निवडणुकीला आम्ही पूर्णपणाने सामोरं जाणार आहोत. आपण हेही पाहिलं की प्रत्येक जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती वेगळी आहे, प्रत्येक महानगरपालिकेतली राजकीय परिस्थिती ही भिन्न आहे. विधानसभेच्या वेळेला सुद्धा इच्छुकांची संख्या प्रत्येक राजकीय पक्षाकडे मोठ्या प्रमाणावरती होती. भारतीय जनता पक्षाकडे होती, शिवसेनेकडे होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती. स्वाभाविकपणाने 8 वर्षांनी ज्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात त्यावेळेला दीर्घकाळ पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता तो कुणाही पक्षात असेल सत्तेमधला त्याची अपेक्षा राहील. पण तरीही मी काल म्हटल्याप्रमाणे एक राज्यस्तरावरती एक समन्वय समिती आहे ज्यामध्ये चंद्रशेखरजी बावनकुळे प्रदेशाध्यक्ष, सुनील तटकरे राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष, त्यानंतर रवींद्र चव्हाण, हसन मुश्रीफ, शंभूराज देसाई आणि उदय सामंत आहे. आम्ही अनेक वेळेला महामंडळाचं वाटप किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये असलेल्या काही राजकीय परिस्थितीची ज्यावेळेला चर्चेची आवश्यकता असेल त्याला करू आणि अंतिमता निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथराव घेतील. आणि हा घेत असताना एक नक्की आहे की पूर्ण महाराष्ट्राचा एका वेळेला निर्णय घेणं संमोदत नसतं. जसं आम्ही लोकसभा मतदारसंघानिहाय आम्ही जागा वाटपाचा निर्णय घेत आलो, विधानसभेचं जागा वाटप करताना तर आम्हाला 7 ते 8 वेळाला बसावं लागलं, दीर्घकाळ बसावं लागलं. तसं ही सुद्धा एक थोडी दीर्घकाळची प्रक्रिया आहे. योग्य वेळेला आम्ही बसून त्याच्यातला निर्णय नक्कीच करू. सुनीलजी विधानसभा निवडणुका लढल्या आणि त्यांना हरवलं. आता त्या हरवलेल्या लोकांनाच पायगड्या घालण्याचं काम महायुतीमध्ये सुरू आहे, तिन्ही पक्षामध्ये हे सुरू आहे. त्यामुळे एक नाराज जास्त करून भाजपकडनं तशी रस्सीखेच सुरू आहे. नाही, कोणाहीकडनं रस्सीखेच सुरू आहे असं मी मानत नाही. ना भारतीय जनता पक्षाकडनं, ना शिवसेनाकडनं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं. त्या पक्षाचं जे नेतृत्व आहे आज राज्यामध्ये करतं आहे सरकारच्या माध्यमातून, मग देवेंद्रजी असतील, दादा असतील, एकनाथराव असतील, ते नेतृत्व गेले अनेक वर्ष राज्यभरामध्ये काम करत आहे. अशा वेळेला अनेक सहकाऱ्यांना वेगवेगळ्या प्रादेशिक विभागात प्रत्येक जिल्ह्यामध्ये असलेल्यांना यांच्यासोबत जावं असं वाटणं राजकीयदृष्ट्या स्वाभाविकच आहे. आणि आपण म्हणतो ते खरं आहे की महाविकास आघाडीचे अनेक पराभूत उमेदवार आमच्या 3 वेगवेगळ्या पक्षामध्ये येत आहेत. नुसते येत आहेत नाही तर ओघ लागला आहे. उलट काही ना काही दिवस थांबावं लागण्याची सांगण्याची पाळी आमच्यावरती येते आहे. पण त्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की महायुतीच्या आख्याला जराही कुठे बाधा येणार नाही याची खबरदारी हे तिन्ही नेते घेत आहेत आणि आम्ही आमच्या स्तरावरती घेतो. 100% या सगळ्या खेळीमध्ये उतरलंय का, ज्या पद्धतीने त्यांच्या पक्षप्रवेश होताना पाहायला मिळतं? एक असं आहे की भारतीय जनता पक्षाचं एक वैशिष्ट्य आहे, 24/7 त्यांची सगळी आखणी चालू असते आणि त्याच्यामुळे 100% वगैरे मी काय मानत नाही. शेवटी प्रत्येक राजकीय पक्षाची एक धाटणी असते. मला आठवतं 84 साली माझा राजकारणात प्रवेश झाला किंवा 85ला मी विधानसभेचा उमेदवार होतो, त्याला भारतीय जनता पक्षाच्या केवळ 2 जागा आल्या होत्या. त्या 2वरनं पूर्ण बहुमतापर्यंत भारतीय जनताने वाटचाल केली. काँग्रेसच्या त्यावेळेला जवळपास 425पेक्षा जास्ती जागा आल्या त्या लोकसभेमध्ये. त्या पक्षाला विरोधी पक्षनेते इतपतसुद्धा जागा नंतर मिळवताना आल्या. आता हे सातत्य प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या वैचारिक भूमिकेतून करत असतो. भारतीय जनता पक्षाची कार्यप्रणाली या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण मानली गेली पाहिजे की ते सतत त्या बाबतीमध्ये काम करत असतात. राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, आमचं सुद्धा संघटन आम्ही आपापल्या परीने वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रम, कारण काही उपक्रम सामाजिक द्यावे लागतात, काही कार्यक्रम पक्षाचे द्यावे लागतात, म्हणून मी 2 शब्द वापरले, कार्यक्रम आणि उपक्रम. आणि हे सगळे देत पक्ष संघटना सतत कशी कार्यरत राहील याचाही विचार आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करत असतो. त्याला सत्तेचं पाठबळ मिळालं, नेतृत्वाची साथ मिळते आहे, अशा वेळेला कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत राहतो. त्याच्यातूनच मग मराठी भाषा गौरव दिन, महाराष्ट्राचा गौरवशाली वर्धापन दिन किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन हे आपोआपच येत राहतात. सर, उद्या दोन्ही राष्ट्रवादीचे वर्धापन दिन साजरे होत आहेत. एकीकडे आपण पाहतोय की सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार असल्याची चर्चा आहे. किती तथ्य आहे? खरं तर कार्यकर्त्यांमध्ये हा संभ्रम आहे, त्यामुळे उद्याच्या दिवसाला काय चित्र असेल? कार्यकर्त्यांच्या स्तरावरती कुठे संभ्रम आहे मला माहीत नाही. नेतृत्वाच्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठेही संभ्रम नाही. वारंवार एक गोष्ट नेहमीच विदित केली
की विलिनीकरणाचा कुठलाही प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलेला नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो कोर ग्रुप आहे, ज्यावेळेला भुजबळांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतला, त्यावेळेला सुद्धा हा कुठला विषय नसल्यामुळे चर्चा नाही. आता माध्यमातून त्याची चर्चा चालू असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे. पण एक भूमिका वारंवार मी स्पष्ट केली की NDAमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून घेतला, तो कॉन्शियसली घेतला. लोकसभेला आम्हाला मोठ्या प्रमाणावरती पिछाड झाली, पण विधानसभेला मात्र ते सगळं भरून निघालं आणि त्याच्यामुळे आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या वरती जनतेने शिक्कामोर्तब केलं. 59 पैकी 41 जागा निवडून येणं लोकसभेच्या दारुण पराजयाच्या पार्श्वभूमीवरती हे अतिशय अवघड काम त्या ठिकाणी होतं. पण शेवटी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास, जनतेचा, मतदारांचा विश्वास मिळवण्यामध्ये महायुती म्हणून आम्ही यशस्वी झालो. आता माध्यमातून होत असते चर्चा, ती होत राहील. 2 होतात याचं कारण 10 जून हाच दिवस आहे, त्यामुळे 2 होणं काय त्याच्यात गैर वाटण्याचं काही कारण नाही. सुनीलजी हिंदी शेवटचा प्रश्न, मुंबईमध्ये एक दुर्घटना घडली आज रेल्वे संदर्भात, 4 ते 5 जणांचा त्यामध्ये मृत्यू सुद्धा झाला. सरकारकडून मदत देखील जाहीर करण्यात आली. मात्र या घटनेवर आता विरोधकांकडून सुद्धा टीका होते, नियोजन असेल, सरकारवर टीका केली जाते. या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया? कसं आहे की एखादी दुर्घटना किंवा अपघात तो अपघातच असतो. अचानक वेळेला घडणारा रस्त्यावरचा अपघात असेल, रेल्वेमध्ये संबंध देशभरामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये घडलेली आजची दुर्दैवी घटना असेल, आता त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय हे शोधणं महत्त्वाचं राहतं. अशा दुर्घटना घडूच नाहीत अशी प्रत्येकाची इच्छा असते. सरकारमध्ये असलेल्या प्रत्येक राजकीय पक्षाची, सरकारच्या प्रमुखांची सुद्धा तशाच पद्धतीची भावना त्या ठिकाणी असते. आता विरोधक अशा दुर्घटनांचं दुर्दैवाने राजकीय भांडवल करतात, हे लोकशाहीसाठी काय फार योग्य असं मला वाटत नाही. टीका टिप्पणी जरूर केली जावी. एखादं धोरण चुकलं तर त्या बाबतीमध्ये टीकेचे प्रहार केले जावे, पण आपत्ती किंवा दुर्घटना घडल्याच्या नंतर सरकारवरती किंवा याच बाबतीमध्ये टीका टिप्पणी करण्यामध्ये काही जण धन्यता बाळगतात. जे बोलतात ते एकेकाळी तेही सत्तेवरती होते, त्यावेळेला सुद्धा दुर्दैवाने काही घटना घडल्या होत्या, त्या घडू नयेत अशी आमची प्रत्येकाचीच इच्छा आहे. साहेब, तुम्ही अनेक वेळा लोकलनं प्रवास केलेला आहे. आता एक रेल्वेकडून निर्णय घेतला जातोय स्वयंचलित दरवाज्यांचा. खरंच लोकलला स्वयंचलित दरवाजे लावणं योग्य वाटतंय का? कारण मोठ्या प्रमाणात त्या पद्धतीने गर्दी बाहेर लटकण्याचं एक असं आहे की प्रत्येक गोष्टीला 2 बाजू आहेत. आता आपण जसं म्हणतात तसं अनेक वेळेला रेल्वेमध्ये दरवाजाच्या बाहेर, अगदी बाहेरच्या असलेल्या त्या वरच्या रेलिंगला सुद्धा रेंगाळणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड असते. काही वेळेला रेल्वेच्या वरती सुद्धा उभे राहणाऱ्यांच्या प्रवाशांची संख्या असते. अपघात झाल्याच्या नंतर ज्या वेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला काहीतरी उपाययोजना सरकारला कराव्या लागत असतात. स्वयंचलित दरवाजाचे फायदा एकच आहे की जेवढे आत येतील ते सुरक्षित राहतील. तोटा आहे की कदाचित ज्या वेळेला लोकलला गर्दी असते, कुठे लोकलला गर्दी असेल किंवा दूर पल्ल्याच्या रेल्वेला ज्याला मोठ्या प्रमाणावरती गर्दी असते, त्यावेळेला स्वयंचलित दरवाजाच्यामुळे अनेक प्रवाशांची अडचण सुद्धा होऊ शकते. आता याच्यातला मध्यम मार्ग सर्वांना विचारून, प्रवासी संघटनांना विचारून सरकार करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.